मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे टीईटी परीक्षेतील मॅथ सिलेबस म्हणजे कोणते प्रकरण इम्पॉर्टंट आहे, सिलेबस काय इथे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पहा, पहिलं प्रकरण काय तुम्हाला संख्याज्ञान. संख्याज्ञान या संख्याज्ञानमध्ये पहा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या असे काही प्रकार आहेत. त्यानंतर परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या किंवा सहमूळ संख्या, संयुक्त संख्या. त्याचप्रमाणे बेरीज व्यस्त म्हणजे काय, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, त्याचप्रमाणे संख्या रेषा असे संख्या ज्ञान या मुद्द्यांतर्गत काही टॉपिक्स आहेत. त्यानंतर आहे पहा दुसरा मेन घटक संख्यावरील क्रिया. यामध्ये संख्यांवरील क्रिया या संख्यांवरील क्रियामध्ये पहा विभाज्यता नावाचा एक चॅप्टर येतो, विभाज्यतेच्या कसोट्या. त्यानंतर दुसरा चॅप्टर येतोय लसावी मसावी, लसावी अँड मसावी. त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे वर्ग वर्गमूळ, वर्ग वर्गमूळ अँड घन घनमूळ, घन घनमूळ. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक अँड व्यवहारी अपूर्णांक. त्यानंतर पुढचं प्रकरण येते पहा घातांक, गुणोत्तर, प्रमाणांचरण. घातांक, गुणोत्तर, प्रमाणचलन, प्रमाण व चलन. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे सरासरी, सरासरी म्हणजे ॲव्हरेज. पहा त्यानंतर भूमिती, भूमितीचे प्रकरण नंतर घेऊया आपण. त्यानंतर मोजमाप म्हणजे महत्त्वमापन नावाच्या घटकांतर्गत पहा दशमान परिमिती, दशमान परिमाणे, नंतर परिमिती. त्यानंतर क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ, क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ अशा प्रकारे येतात. त्यानंतर पुढे व्यावहारिक गणिताचा जर विचार केला, व्यावहारिक गणित मध्ये येतात पहा तुमचं शेकडेवारी, पर्सेंटेज, शेकडेवारी. त्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. त्यानंतर नफा तोटा. त्यानंतर सूट, कमिशन आणि रिबेट. त्यानंतर बीजगणितावर एक क्वेश्चन येतात, अल्जेब्रा यावर क्वेश्चन येतात. अल्जेब्रामध्ये पहा बैजिक राशी, बैजिक राशीवर किमती काढा म्हणजे एकची किंमत काढा. त्याचप्रमाणे बैजिक राशी बेरीज करा किंवा बैजिक राशीचा वजाबाकी किंवा बैजिक राशीचा गुणाकार किंवा बैजिक राशीचा भागाकार अशा मध्ये प्रकरण येतात. त्यानंतर नित्य समानता आहे. त्यानंतर एकचल समीकरणे. त्यानंतर बहुपदी यावर पण प्रश्न विचारतात, एक पद आहे का, द्विपदी आहे का, त्रिपदी आहे. ठीक आहे. त्याला भूमितीचा थोडासा विचार केला जातो. भूमितीमध्ये बिंदू, रेषाखंड, रेषा, प्रतल, किरण किंवा समांतर रेषा आणि छेदिका म्हणजे पॅरलल लाईन्स आहे, ट्रान्सव्हर्सल. त्यानंतर वर्तुळ, सर्कलवर काही क्वेश्चन विचारतात. त्रिकोण, त्रिकोणाचे गुणधर्म किंवा पायथागोरसचा सिद्धांत आणि स्क्वेअर यावर संपूर्ण काय हे तुमचं थोडक्यात मॅथचा सिलेबस झालेला आहे. जवळपास तुम्हाला यावर अजून जर थोडंसं भूमितीचे पण काही प्रश्न विचारतात. अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, भूमितीय श्रेणी. त्यानंतर घड्याळाची कोन काढा किंवा दिनदर्शिका,
बोट, काळकामी वेग, त्याचप्रमाणे भागीदारी, वैवारी असे पण प्रकरण आहेत. जवळपास तुम्हाला मॅथमध्ये पहा सांगितल्याप्रमाणे अंकगणित घटक येतो, भूमिती पण येतो, त्यानंतर बुद्धिमत्ता पण हा घटक मॅथमध्येच इन्क्लूड आहे. असे मिळून जवळपास तुम्हाला 50 ते 60 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पहा इथे तुम्हाला निकाल बदलणारा विषय म्हणजेच मॅथ असा ओळखला जातोय. ठीक आहे, यासाठी आपण पहा दररोज सायंकाळी टीईटीचे मॅथचे पहिली बॅच असेल, त्यानंतर आपण मानसशास्त्र हा विषय घेऊया, नंतर राहिला प्रश्न परिसर अभ्यास म्हणजे ज्यांचं सायन्स आहे बॅकग्राऊंड त्यांचे पहा. ज्यांना टीईटी बॅच जॉईन करायची त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, यामध्ये आपण मॅथ सायन्स ऑल कव्हर करूया. ठीक आहे, त्यांना काही डाऊट असेल काही असेल तर त्यांनी माझ्या या नंबर संपर्क करा. धन्यवाद, थँक्यू सो मच.